नॅशनल हायवे 6चे चौपदरीकरण, वडनेर भोलजी येथील कट पॉइंट कायम ठेवण्यासाठी नागरिक आणि शेतकरी आक्रमक. नॅशनल हायवे क्रमांक 6च्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान वडनेर भोलजी परिसरातील चॅनल क्रमांक 331 व 332+100 जवळील कट पॉइंट कायम ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा स्थानिक नागरिक, शेतकरी व भाविकांकडून जोर धरत आहे. एप्रिल 21 रोजी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच राज्य परिवहन विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी आपल्या अडचणी मांडत कट पॉइंट कायम ठेवण्याची मागणी अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडली. वडनेर भोलजी येथे ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आलेला असून पुलाखालून जड वाहनांची वाहतूक शक्य नसल्याने परिसरातील सुमारे 10 ते 15 गावांतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी मोठा फेरा मारावा लागत आहे. बैलजोडीने शेतीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच शेतीमाल वाहतुकीसाठी सुमारे 5 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत असल्याने वेळ व खर्च वाढत आहे. गावातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बसही या पुलाखालून येत नसल्यामुळे हा कट पॉइंट बंद झाल्यास किमान 8 ते 9 किलोमीटर अंतरावर दुसरा कट पॉइंट आहे. तसेच निंबादेवी तीर्थक्षेत्रावर नागपूर, मुंबईसह विविध भागांतून येणाऱ्या भाविकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलामुळे भाविकांना पुढे जाऊन यू-टर्न घेऊन परत यावे लागत असल्याने गैरसोय वाढली आहे. दरम्यान यापूर्वीही वडनेर ग्रामपंचायतीच्या वतीने 2023 मध्ये हा कट बंद करू नये यासाठी निवेदन देण्यात आले होते. मात्र अद्याप या मागणीवर ठोस निर्णय झालेला नसल्याने स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर चॅनल क्रमांक 331 व 332+100 येथील कट पॉइंट कायम ठेवून नागरिकांची समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. डिजिटल महाभूमीसाठी ज्ञानेश्वर ताकोते, नांदुरा. जय श्राम दडी आरटीआय ऍक्टिव्हिस्ट विसल ब्लोअर म्हणून आहे. जनतेचे जे रोडवरती ऍक्सिडेंट होत आहे त्याला ओव्हरकम करण्यासाठी आज हा आरटीआय इन्स्पेक्शन आहे. इन्स्पेक्शन अंतर्गत आपण रस्ता सुरक्षा समिती अंतर्गत जो अहवाल बघितला की इथं मल्टिपल ऍक्सिडेंट झालेले आहे. ओके, आजचा हे बंद करण्याचा मागचा उद्देश एकच, लोकांचा जीव वाचो, अपघाताचा जो प्रमाण वाढलेला आहे तो कमी व्हावा, त्या दृष्टिकोनातून आज याचे इन्स्पेक्शन करून आम्ही जे अवैध मिडवे केलेले आहे ते बंद करून अपघाताचा जो रेशो वाढत आहे त्याला कमी करण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहे. आणि आम्ही ते आज जे अवैध आहे, माझ्यासोबत आरटीओ प्रशासन, माझ्यासोबत NHAI चे कर्मचारी, आम्ही सर्व येऊन जे अवैध मिड पास केलेलं आहे ते बंद करण्यासाठी आज आम्ही प्रपोजल दाखल करून ते बंद करण्याची लवकरात लवकर तयारी स्टार्ट करत आहे. दिनांक 21/4/2026 ला NHAI चे काही अधिकारी आणि RTO पोलीस अधिकारी इथं येऊन गेले आणि त्यांनी चॅनल क्रमांक 331 आणि चॅनल क्रमांक 332 हा बंद करण्याचा आम्हाला सांगितलं झालं. परंतु हे जर कट बंद करण्यात आले तर हे इकडचा जो कट आहे हा जर बंद केला तर जवळपास 7 ते 8 किलोमीटर फेऱ्यावरून विद्यार्थ्यांच्या बसेस किंवा तीर्थक्षेत्राला जाणारे वाहनं यांना खूप मोठा त्रास होऊ शकतो. आणि समोरचा जरी कट बंद केला तरी त्याला जवळपास 5 किलोमीटर वरून फेऱ्याने यावं लागते आणि पुलाची उंची कमी असल्यामुळं त्याच्यातून वाहनं वगैरे निघत नाही. म्हणून आजच्या अगोदर आम्ही 8 ऑगस्ट 2023 ला एक निवेदन NHAI ला दिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती की हे कट पूर्ववत चालू ठेवावे. याच्यानंतरही हे कट जर समजा बंद करण्याचा घाट त्यांनी रचला असेल तर आम्ही पुनश्च त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यानंतर त्यांनी जर ऐकलं नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न करू.